हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो मी हे चॅनल ह्यासाठी ओपन केलं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा ग्राउंड रियालिटी सांगावी. एव्हरीथिंग. जो आजचा टॉपिक आहे आपला काउन्सिलिंग. सो बिफोर आय स्टार्ट व्हिडिओ मी तुम्हाला हे सांगून देतो की मला पण 99% आहे. सो मी राईट गायडन्सच करणार आहे तुम्हाला. आणि माझ्याकडे प्रत्येक टाईपचे फ्रेंड्स होते, 95% 9% सुद्धा, इवन 0 सुद्धा. सो प्रत्येक गोष्ट मी प्रत्येकाकडनं व्हेरीफाय करून सगळे फॅक्ट्स डिस्कस करूनच तुम्हाला सांगणार आहे. मी असं रँडमली यापिंग नाही करणार आहे. सो मी आता जे काउन्सिलिंगबद्दल ग्राउंड रियालिटी सांगणार आहे. सो एव्हरीथिंग विल बी इम्पॉर्टंट. सो मी प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ बनवणार. स्पॉट राऊंड झाले, इन्स्टिट्यूट लेवल असतात, आपले डोनेशनवाले, अजून कॉलेजेस कसे फ्रॉड करतात, फर्स्ट इयर कसं असतं, हॉस्टेल्स आणि फ्लॅटचा डिफरन्स, लिटरल फर्स्ट इयरची प्रत्येक गोष्ट, सगळ्या गोष्टी सांगणार. सो बिकॉज मी एक सिनियर आहे अँड मी प्युअर सीईटी प्रिपेअर केली आहे. सो मला प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे अँड प्रत्येक गोष्टी तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे. लिटरली सर्व जे तुम्ही इंटरव्ह्यू व्हिडिओज बघतात, स्ट्रॅटेजीज बघतात, सर्व सांगणार आहे मी तुम्हाला, कारण मी सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. 26-27 वाल्यांसाठी पण मी एकदम ॲक्युरेट गायडन्स करणार आहे, म्हणजे मला एक वाईडर ऑडियन्सपर्यंत पण पोचता येईल. सो आपण हे सगळं सोडून व्हिडिओच्या मेन पॉईंटकडे जाऊया. काउन्सिलिंग. तिथे असतं ऑफलाईन आणि ऑनलाईन, दोघी 90% फ्रॉड असतात. सो मी पण घेतली होती एक काउन्सिलिंग. एक सर आहेत खूप फेमस. ओके. सो मतलब सरांची टीचिंग खूप चांगली आहे. बट द थिंग इज अबाउट काउन्सिलिंग, ही इज वन ऑफ द टॉप टीचर्स. आणि खूप सारे टीचर्स आहेत यार. बट द थिंग इज अबाउट काउन्सिलिंग. सो फर्स्टली आता आपण बोलूया फीजच्याबद्दल. सो फीज असते प्रत्येकाची, म्हणजे जितके पण काउन्सिल असते आपल्या ऑनलाईनवाले, त्यांची 1000, 2000, 3000 ही फीज असते. प्रीमियम असे टाईप्स बी असतात प्रत्येकामध्ये. खूप काउन्सिलर्सचं बघितलं आहे मी, प्रीमियम असं पण असतं. आणि नॉर्मल काउन्सिलर्स पण असतात 1500-1600 फीजवाले, 2000वाले. आणि ऑफलाईनवाले तर तुम्हाला माहितीच आहे, ते तर डायरेक्ट 10,000 घ्यायला चुकणार नाही. सो काउन्सिलिंगचा विषय असा आहे की माहिती आहे की तुम्हाला तुमचे ना दादा दिदी जे असतं ना, ते लिटरली मोर ॲक्युरेट लिस्ट बनवून देतील, जे की ॲक्च्युअल कॉलेजेसमध्ये, ज्यांना प्रत्येक कॉलेजची ग्राउंड रियालिटी माहिती आहे, इन्स्टेड ऑफ दीज यूट्यूबर्स. सो द थिंग इज की यूट्यूबर्स जस्ट कुठूनही, म्हणजे दरवर्षी सेम लिस्ट आणता, गुगलवरून म्हणा कुठूनही छापून सेम लिस्ट असते. फक्त एकदम कॉलेजेस कास्टच्या हिसाबने इकडं तिकडं करणार, जनरल ओबीसीला सेम लिस्ट चेपणार अँड दॅट्स इट. म्हणजे आता तुम्ही विचार करा, यांच्याकडे काहींकडे तर लोएस्ट टू लोएस्ट 300-400 मुलं असतात. मीन्स हे 1000 रुपयाचं जरी ठेवलं तरी हे 4-5 lakhs असं रँडमली अर्न करून घेतात. अँड मुलं बिचारे फसून जातं की लिस्ट मी ते यार काउन्सिलर हे सांगतोय. सो ठीक, काही असतात का खूप सिरियस काउन्सिलर्स, प्रत्येकाची पर्सेंटाईल कास्ट सर्व नीट बघून करणारे खूप कमी आहेत. अँड ना ही काउन्सिलिंग करणं खूप इझी आहे. यू कॅन बी युअर ओन काउन्सिलर. जस्ट तुम्हाला मागच्या वर्षीचा डेटा पाहिजे. जस्ट राऊंड 1, 2, 3चे कट ऑफ्स बघायचे. आता एक PDF असते MH काळ कॅप राऊंड म्हणून. सो तिच्यामध्ये फर्स्ट राऊंडचे कट ऑफ, सेकंड राऊंडचे कट ऑफ कॉलेजेसच्या हिसाबने असतात. कॉलेज सर्च करायचं, तिथं तुमचं जनरल ओपन, जनरल OBC, लेडीज OBC, लेडीज ओपन्स, सगळं अशा हिसाबने तुम्हाला कट ऑफ्स भेटतात. सो जस्ट ते बघायचं, तुमचं फेवरेट पुणे मुंबई सिटी बघायचं अँड तिथले कॉलेजेस बघायचे. दॅट्स इट. त्यांची रँकिंग बघायची, हे कॉलेजेस AICTE अप्रूव्ड सगळं आहे का नाही, हे कॉलेजमध्ये प्लेसमेंट बघायची. आता प्लेसमेंट तुम्हाला असं कळणार नाही. सो तुम्ही ते प्लेसमेंटसाठी तुमच्या रिलेटिव्सला विचारा, तिथल्या मुलांना विचारा. सो दॅट्स इट. सो थर्ड राऊंड म्हणजे आपल्या सिटीमध्ये कसं होतं की थर्ड राऊंडला कट ऑफ कमी नाही होत, उलटे वाढतात. त्या हिसाबने 1-2% मार्जिन ठेवायचं. अँड हे तुम्हाला कुठे इन्स्टा, गुगल, चॅटबॉट सर्व लिस्ट फ्रीमध्ये भेटून जाईल. तुमच्या कास्टनुसार बघा, OBC असेल, SC ST असेल. सो दॅट्स इट. अँड काउन्सिलरची गरज ना त्यांना असते ज्यांना डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, नाव वगैरे लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स असतात. बट ज्यांचं सर्व क्लिअर आहे त्यांना तर काही टेन्शनच नाही ना. यूट्यूबवर प्रत्येक गोष्ट फ्रीमध्ये भेटते. सो तुमचे पैसे वेस्ट नका करू. दॅट्स इट. अँड मेन म्हणजे अजून ज्याला 98-99% असतात ना, 97, 98, 99, त्यांना स्ट्रेस असतं की कोणतं कॉलेज घ्यायचं, याचं TFWS घ्यायचं का नाही, याचं ENTC घेऊ का, याचं CSIT घेऊ, VITचं ENTC घेऊ का, असं लाईक COEP, PICT, VJT त्या रेंजमध्ये ते बघतात. सो ते लोक त्यांचं मॅनेज करतात. बट काउन्सिलर्स तर स्टील मोस्ट ऑफ फ्रॉडच करतात. बट 90-93च्या ज्या खाली असतात ना, त्यांच्या लिस्ट मोस्ट ऑफ सेम असतात. 90-93च्या खालीवाली त्यांची लिस्टमध्ये सिंहगड वगैरे तेच ॲव्हरेज बेस्ट कॉलेजेस येतात. सो दॅट्स इट. ऑप्शन उरतच नाही ना मग खाली. जनरल OBCसाठी 90-93, 91च्या खाली तेच आपले प्रोग्रेसिव्ह मॉडर्न, सिंहगड,
सगळे तेच चांगले चांगले ॲव्हरेज कॉलेजेस. सो मीन्स काही काही असतील चांगले काउन्सिलर्स बोटावर मोजण्या इतके, बट ऑब्विसली द थिंग इज की महाराष्ट्रात काउन्सिलर्स बोटावर मोजण्या येते, तर सो चांगले किती कोणाला माहीत. अँड ऑफलाईनवाले तर नॉट टू ट्रस्ट. अँड स्टील इफ तुम्हाला नीड आहे देन आय विल हेल्प यू गाईज आउट. सो मी हेल्प मीन्स मी तुम्हाला फ्रीमध्ये चांगले चांगले कॉलेजेस सांगेल, मला मेसेज करा, ॲव्हरेज कॉलेज सांगेल अँड नीट सांगेल फ्रीमध्ये अपकमिंग व्हिडिओजमध्ये. अँड हे तुम्ही जे फालतू व्ह्यूज देत आहेत ना गाईज यूट्यूबर्सला, बेस्ट कॉलेजेस ॲट लो पर्सेंटाईल, इसको मिला COAP 40% पे, काय आहे यार. सो ते फालतू त्यांचं चालू असतं. इट्स नॉट पॉसिबल. स्पॉट राऊंडला पण प्रत्येक कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड नाही होत, मोस्ट ऑफमध्ये डोनेशनच होतं. सो एवढं नाही ऐकायचं, खूप गोष्टी असतात, तुम्हाला मी प्रत्येक गोष्टी एक्सपोज करून सांगणार आहे. सो कॉलेजेसचे नावं बघा, त्यांची प्लेसमेंट बघा, सर्व अप्रोच बघा. बिकॉज थिंक स्मार्टली, बिकॉज 4 years you are gonna stress your bad, means 4 years are gonna be very very stressful, and your small decision in option form gonna cost you years. फ्रीमध्ये सर्व अवेलेबल आहे गाईज. मला माहिती आहे पॅरेंट्ससुद्धा फोर्स करतात लिटरली काउन्सिलिंग घे बाळा, बट ते काउन्सिलर्स काहीच करू शकत नाही जर तुमचे फीज मीन्स तुमचं जर 20, 30, 40, 50% असेल. सो काहीच नाही, काउन्सिलर काय तुमचे डोनेशन आणि फीज भरायला कधीच नाही आहेत, ते जस्ट सांगून देतात अँड दॅट्स इट. सो जे भेटतं ते एक्सेप्ट करावं लागतं ॲट दॅट पॉईंट, अँड यू हॅव टू मूव्ह ऑन विथ लाईफ अँड नंतर फोडायचं बिंदास. सो असंच काउन्सिलिंग घ्या, बट आय डोंट थिंक सो मोस्ट ऑफ पीपल नीड द काउन्सिलिंग. यूट्यूबवर फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत यार, फ्रीमध्ये खूप सारे काउन्सिलिंगचे व्हिडिओज आहे. सो दॅट्स ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. अँड अजून मी ते तुमचं ते चालू होतं ना, वी वॉन्ट जस्टिस, CETमध्ये स्कॅम झाला आहे, 60 मार्क्स आहेत, 5% सगळं मी ते तुमची रिॲलिटी एक्सेप्ट करायला लावणार आहे तुम्हाला, सगळं करेन. So I will be back again. Thanks for watching this video. Signing off.